टुकमुक बघताय चांगला. बाप रे बाप, हे आलो तुम्ही का रे? पिढ्या झाल्या असतील तेवढ्या पिढ्यांपासून पिढोने पिढो चालू आहे. लाशे पिढीतला मी माझं आठवा जन्म आहे. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आजचा 5 दिवसाच्या गणपतीचा लास्टचा दिवस आहे. आज जागरण होणार जास्त करून. तर आम्ही आज जाणार आहोत प्रणवकडं गौरी असतात, गौरींना जाणार आहोत आणि तिथून नंतर मीना मावशीकडं पण जायचं आहे. आणि 5 दिवसामध्ये जेवढे गणपती असतील तेवढे कवर करायचा ट्राय करूया. तर व्हिडिओ कसा होणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं आहे, अचानक आठवतं का म्हणजे सरप्राईज दिलं होतं ना ली, तर केदारचा सकाळी समजलं मला का घरी आला आहे म्हणून. तर त्याला भेटायला आलो आता मी केदारला. बाप रे बाप, हे आलो तुम्ही का रे? हाय गाईज. अचानक डप्पा दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. याही सरप्राईज द्यावाचा होता, तर आम्हाला नंतर समजलं का बाबा केदार आलाय म्हणून. चांगलं आहे, 2 दिवसांनी समजायला पाहिजे होतं अजून. मोर्या. टिकली लावू तुझे. यो पण येल्लो वाली. खाली आशिरेला घेऊन चाललोय फिरायला. कुठं चाललो आपण? कुठं फिरायला चाललोय? चौकी खायला चाललो ना आपण. टुकमुक बघताय चांगला. आमचे पप्पानी गणपती आणला. मैंने कर दिया. चला पुढं चौकी घेऊ आपण. हा, डॉगी झोपलाय ना. आऊ, काय नाही करत. चल हे, चल काय नाही करत. वाव. स्टंट मार रहा है क्या? नहीं. फिर क्या चल रहा है? हाँ, क्या चल रहा क्या है तेरा? आता चाललोय सीवूड्सला, कारण की सीवूड्सला जरा गौरवला पण थोडीफार खरेदी करायची आहे. खरेदी करून तिथून मग सायलीला ऑफिसवरून घेऊ, आम्ही निघू डायरेक्ट घरी जायला. नंतर तिथून संध्याकाळी रेडी होऊन प्रणवकडे जायचं आहे. त्यांच्याकडे गौरी आहे, तिकडे जाणार आहे. 5 दिवसाचे गणपती पण करून टाकू आज. भाईचा एकच ब्रँड गॅसमध्ये आलोय आता. गॅसमधून खरेदी झालेली आहे. आतून आम्ही आता जॅक अँड जोन्समध्ये बघतो काय भेटते का. जॅक अँड जोन्समध्ये बघतो अजून काय भेटते का.
जॅक अँड जोन्समधली शॉपिंग करून झालेली आहे गौरवची. शॉपिंग झालेली आहे गौरवची. 5 मिनिटात शॉपिंग. जास्त टाइमपास करतच नाही ना भाई. काय पाहिजे तुला गिफ्ट? गौरवला ही छोटी छोटी झाडं बघ गिफ्ट पाहिजे. अच्छा अंगावर टाकायचं का कोणचे? गौरवला ही गिफ्ट पाहिजे कॅक्टस. कोण बोलला का पॅकाचं? हां तुझी प्लॅनिंगच हेवी असते ना गौरव. स्वीट घ्यायला आलो आहे महाराष्ट्र स्वीटमध्ये. भाऊ भाऊ काका काकू सर नमो. बाय शुश. आता आलो आहे आम्ही मीना मावशीकडे बालईमध्ये. सुंदर असं डेकोरेशन आहे बघू शकता आणि मूर्ती पण खूप छान दिसते. पाठी स्वामी समर्थांचा फोटो लावलेला आहे. अक्षय चला तुम्ही इथं आहे ना जागरण? आज इथं जागरण आहे ना. हळदीचीच ड्रेसिंग वाटत आहे पण जाम भारी ड्रेसिंग आहे. मस्त दिसतात दोघी जणी. यश भाऊ खूप दिवसानंतर भेटले आम्हाला. खूप दिवसांचं दर्शन झालं. आता आम्ही जाऊन त्याला डायरेक्ट बिनाकामध्ये भेटू. आले तर आले तर आले तर सगळे प्लॅन कॅन्सल करते हो. कोणा मुले नाही मी वैदिनला दोष नाही देणार. मी दोष नाही देणार. स्वतःहून चेंज करते. मी स्वतःहून हे करते. मी कामाला असतो त्या असू दे काय नाही. आम्हाला कामाला डेकोरेशन पण खूप भारी दिसत आहे. गौर पण मस्त सजवलेले आहे. तर आता आपण आलो आहे बालईमध्ये प्रणव माळी मिका माळी यांच्या घरी. त्यांच्याकडं आजच्या दिवशी गौरी आणि गणपती असतात. 5 दिवसाचे गणपती असतात. त्याच्या आधी 1 दिवस आधी आणि पूजा पण असते का? पूजा पण असते. तर किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे तुमच्या इथं? म्हणजे मला पण नाही माहिती. माझ्या पण पूर्वजापासून आणि म्हणजे माझ्या जवळजवळ एक 20-15 पिढ्या झाल्या असतील. तेवढ्या पिढ्यांपासून पिढोने पिढो चालू आहे. लाशे पिढीतला मी माझं 8वा जन्म आहे. सत्यनारायणाची पण पूजा आहे इथं आणि गणपतीची मूर्त पण बघू शकतो तुम्ही. आणि डेकोरेशन बघा पाठीमागं एकदम सुंदर असं डेकोरेशन आहे. आणि साईडलाच गौरी माता पण बसलेल्या आहेत. ते पण बघू शकता तुम्ही. एकदम भारी असे सजावट केलेली आहे ताई. आणि ही समई आहे ना, ही समई जवळजवळ आता त्या समईला 91 वर्ष झालेली आहेत. त्या समईला तुम्ही बघ त्याच्यावरती हे पण दिलेलं आहे, डेट टाकलेली आहे. त्यांच्या आजोबांनी त्यांच्या आजीला दिलेली काहीतरी बड्डेला गिफ्ट दिलेली त्यांच्या ती समई. त्या समईलाच 91 वर्ष झालेली आहेत आता. 1934ला त्या टायमिंगला दिलेली त्यांना. दोन दिलेल्या का समया? अच्छा 2 समया दिलेल्या आजीला त्यांच्या.
एक दिले ते राग येईल. हा डेकोरेशन करण्यामागं कोणची मेहनत असतं? प्रणवच्या अंकल प्रणवच्या अंकलने केली. आणि मग प्रणवनी डेकोरेशनला काहीच मदत नाही केली? नाही, काहीच नाही केलं, त्याला सुट्टीच नव्हती यावेळी. हा, फक्त त्याच्या डे नाईट चालू होत्या, तो बिझी होता. पण त्यांच्या अंकलनी सगळा डेकोरेशन आहे ना त्याही एकटा केलेला आहे. दरवर्षी अंकल एकटेच करतात. अंकल एकटेच करतात त्यांचे. आपण आता अशा कुटुंबामध्ये आहोत जिथं वर्षानुवर्ष एक परंपरा चालू आहे की बाबा सगळे एकत्र मिळून प्रत्येक सण साजरे करत असतात. तर ते सण कसे साजरे करतात ते आपण आपल्या मामांना विचारूया. भरपूर वर्षापासून म्हणजे पुरातन काळापासून आमचा गौरी गणपतीचा कुटुंबाचा हा कार्यक्रम असतो, हा उत्सव असतो. आणि या उत्सवाला आमच्या कुटुंबातले म्हणजे आम्ही 6 भाव आणि 1 बहीण सगळे एकत्र येऊन पूर्ण 6-5 दिवसाचा हा उत्सव, गणपतीचा उत्सव साजरा करतो. त्याच्यामध्ये भरपूर एन्जॉय करतो, वेगवेगळे आयटम बनवतो. प्रत्येक वेळी कधी मिसळ बनवा, कधी पुरी भाजी, कधी पावभाजी, म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळे आयटम बनवून आम्ही एन्जॉय करत असतो. आणि रोज नृत्य सादर करतो, डान्स करतो. आणि नवीन पिढी आता जास्तीत जास्त डान्समध्ये भाग घेऊन मनोरंजन करत असतात. त्याच्यानंतर हौजी गेम चालतो आहे. खरोखरच ह्यामुळे नवीन पिढी एकत्र येते आणि त्यांना जुन्या परंपरा माहिती पडतात. नाहीतर नवीन पिढीला या उत्सव कसे साजरे करतात किंवा पूजा अर्चा कशा करतात या समजत नाही आहेत. परंतु आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक नवीन पिढीला हा चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करतात. आमच्यामध्ये जेवण बनवतात एकटे असतात एवढे जण. या कोण आहेत? आमचे मोठे जाऊबाई, मोठ्या काकी, प्रणवच्या मोठ्या, प्रणवची मोठी मम्मी आहे त्या. तुम्ही काय बोलाल? म्हणजे गौरी मात्या जेव्हा आपल्याकडं म्हणजे बसते त्या टायमिंगला म्हणजे कसं असतं तुमच्या घरातला माहोल कसा असतो? वातावरण प्रसन्न असतं, सगळे एकोप्याने इथे येतात. सगळी भांडणं काय असतील ते वगैरे विसरून सगळीजणं एकत्र येऊन ते जे गणपतीचे दिवस असतात गौरींपर्यंतचे ते सगळेजणं एन्जॉय करतात. आणि मावशी तुला कसं वाटतंय? चांगलं वाटते. ह्या एकट्या जेवण एवढ्या माणसांचं या एकट्या जेवण बनवतात. हे आहेत प्रणवचे काका. आणि काका एकदम छान डान्स पण करतात आणि गाणी पण तेवढीच भारी बोलतात. तर तुम्हाला कसं वाटतं गणपतीमध्ये आपण सगळे एकत्र येतो तर पूर्ण माहोल कसा असतो तुमच्या घरातला? खूप छान वातावरण असतं. गणपती बाप्पाचे आणि गौरींचे आम्हाला खूप आशीर्वाद आहेत आणि आमचं एकत्र कुटुंब आहे आणि आईबाबांचा खूप आशीर्वाद आहे आमच्या इथे. खूप माहोल एवढा खूप छान असतो का आम्हाला एकदम भरलेला असतं. आणि मी स्ट्रॉंग भक्त आहे गणपती बाप्पाचा. माझ्यावर एवढा पावतो का मला किती शत्रू असतील तरी असे निघून जातात. एवढं स्ट्रॉंग भक्त आहे मी गणपतीचा. मी कोणाला घाबरत नाही. गणपती बाप्पा मला काही प्रॉब्लेम नाही होत असा आयुष्यात. डान्स पण बघायला मला आवडेल. तुम्ही डान्स पण एकदम छान करता. हां, मी सगळी कृपा आहे माझ्याकडे. मी ॲक्च्युली डान्स करतो पहिल्यापासून, पण मी सिंगिंग तर माझ्या असे मनोज सुतार कलिक यांच्यामुळं मी सिंगिंग पण शिकलेलं आहे. दीनानाथ, राजेश आणि मनोज सुतार यांच्यामुळं मी सिंगिंग पण शिकलेलो आहे. यांच्यामुळं. आणि ऑफिसमध्ये आमचे सुनील सर होते, त्यांनी आम्हाला चान्स दिले काय तुम्ही टॅलेंट दाखवा. बड्डेला आम्हाला सांगायचे तुमचं टॅलेंट दाखवा, काय सिंगिंग करा, डान्स करा, काही टॅलेंट दाखवा. त्याच्यामुळं आम्ही आज थोडेफार परफॉर्म करतो. मी याच्यावर नाही, हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा करतो, सगळं करतो. पण मी थोडक्यात करू एन्जॉय करतो आहे. थोडक्यात माझी हाऊस पुरी करतो. तर थोड्या वस्तू घेतल्या आता एक हाऊस पुरी माझी करतो. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही काका तुमचा लूक आहे ना जरा गोल्ड वगैरे घातला तर बप्पी लेरीसारखा वाटते मला. बप्पी लेरीसारखा तुमचा लूक होऊ शकतंय. थँक्यू. चला थँक्यू. कल्पेश मामाने त्यांचा जो प्रोग्राम चालला आहे तो बघून स्वतःहून त्यांनी सर्च केला आली. सगळे लिरिक्स तो आता बघता इकडून का कसा काय आपल्याला गाणं बोलता येईल. तू बोलणारस का गाणं याच्यावर? मला नाही पुढच्या वर्षी तुझा टॅलेंट नक्की दिसला पाहिजे. संजय मालिकांना शिकतो सध्या पहिल्या वर्षामध्ये. आपण आता जस्ट संजय माळी अंकलचे आपण म्हणजे मुलाखत घेतली. पण मी जेव्हापासून आलो तेव्हापासून मी एक आवाज ऐकतो नक्की. त्यांना विचारू आपण म्हणजे कुठं प्रोग्राम वगैरे करतात ते असं मी ऐकलं यांच्याकडून. आपण त्यांच्याशीच बोलूया. नमस्कार, माझं नाव मनोज मधुकर सुतार आणि लहानपणापासून आवड आहे. घरात वातावरण आहे गाण्यांचं आणि वडिलांना खूप आवडायचं. त्यात फक्त आम्ही कुठे शिकलो नाही, काही नाही. हा फक्त आवड आहे आणि ऐकून आपण गातो आहे.
आणि सध्या असं आहे की एक बरेच ग्रुप आहेत. तसं बघायला गेलं तर पहिलं सुरुवात मंदार गानू आणि गौरी गानू हे उरणचे खूप चांगले कलाकार. त्यांचा एक स्वरनाथ म्हणून आम्ही लहान होतो तर त्यांचा वाद्यवृंद होता, ते आम्ही बघायला जायचो त्यांचं. त्यामुळे त्यातून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं. आणि आत्ता सध्या मी एक कोपरुलीचा ग्रुप आहे बँड ओठावरील गाणी म्हणून, ते सचिन गाताडी त्याचं मेन आहे. म्हणजे तो सगळं अरेंज तो करतो, सगळं आम्ही गाण्यांचं काम करतो. सध्या सगळे लाईव्ह कार्यक्रम करतो आम्ही विथ इन्स्ट्रुमेंट आणि बरं वाटतं, छान वाटतं. आणि संजय हा माझा ऑफिसमेट आहे, त्याला गेले मी 20 वर्षापासून जास्ती येऊन ओळखतो. कुठल्याही कार्यक्रमात आम्ही असतो नेहमी. त्यामुळे धन्यवाद. मस्त, थँक्यू. आवाज आवडला मला, मस्त आहे. जर तुम्हाला पण कधी लाईव्ह जे काय प्रोग्राम असतील ते जर म्हणजे ठेवायचे असतील तर मी यांचा कॉन्टॅक्ट देऊन ठेवतो, तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलू शकता तुमच्या प्रोग्राममध्ये. सुंदर असा परफॉर्मन्स झालेला आहे. तर ते आता गाणी मस्तच बोलतात, त्यात काय विषयच नाही. आता आपण जेवून घेऊया. जेवायला मस्त गवारची भाजी, लोणचा, पापड, चवळीची भाजी आणि लापशी आहे ना, लापशी आणि वरण. मध्ये ना हर्षद बोलते, पण हर्षद कोणला ओळखाचाच नाही. मी सगळ्यांना हर्षद सांगितलं आहे व्हिडिओमध्ये हर्षद, पण ते हर्षद नाही ओळखत, सगळे चिन्ह ओळखतात. जेवण वगैरे मस्त झालं आता. तुम्ही बघता व्हिडिओ? महाबळेश्वरचे. जेवण आमच्या सासूबाई. सासू खूप एन्जॉय. नमस्कार आई. नमस्कार करा. तर आपण इथून निघूया आणि हा व्हिडिओ आपण इकडे सेंड करतो. चलो बाय बाय.